नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे श्रीमती सुचेता कृपलानी. श्रीमती सुचेता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. या ठिकाणी पहिला प्रश्न पहा, शांतिनिकेतन कोणी स्थापन केले? शांतिनिकेतन कोणी स्थापन केले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. शांतिनिकेतन रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केले. पुढचा प्रश्न पहा, दिल्ली भारताची राजधानी कधी बनली? दिल्ली भारताची राजधानी कधी बनली? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1911. 1911. पुढील प्रश्न पहा, ओणम हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. ओणम हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे केरळ. केरळ. ओणम केरळ. ओणम केरळ असं तोंडीपाठ करून ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? काय विचारलं आहे? लहान राज्य. पण कशानुसार? क्षेत्रफळाच्या दृष्टीने. पर्याय पहा, गोवा, सिक्कीम, तमिळनाडू, पंजाब. या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोवा. गोवा. पुढील प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 8 मार्च. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. पुढील प्रश्न पहा, सूर्योदयाची भूमी. सूर्योदयाची भूमी म्हणून कोणता देश प्रसिद्ध आहे? प्रश्न सोपा आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे. योग्य उत्तर आहे जपान. सूर्योदयाची भूमी जपान. पुढील प्रश्न पहा, जागतिक रेड क्रॉस दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. जागतिक रेड क्रॉस दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 8 मे. 8 मे. पुढचा प्रश्न पहा, संविधान सभेचे कायमचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे कायमचे अध्यक्ष कोण होते? पर्याय पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण हा प्रश्न कमीत कमी 15 वेळापेक्षा जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि तलाठी भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. काय म्हटलं आहे? संविधान सभेचे कायमचे अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न पहा, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला. पुढील प्रश्न पहा, अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे आणि जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण घेत असतो. तर पहा, अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? तर योग्य उत्तर आहे चाणक्य. चाणक्य. पुढील प्रश्न पहा, वन संशोधन संस्था कुठे आहे? वन संशोधन संस्था कुठे आहे? पर्याय पहा, भोपाळ, गोवा, डेहराडून, लखनौ. या ठिकाणी योग्य उत्तर आहे डेहराडून. वन संशोधन संस्था डेहराडून या ठिकाणी आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. वास्को द गामा. वास्को द गामा भारतात कधी आला? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे 1498. वास्को द गामा भारतामध्ये 1498 मध्ये आला. विद्यार्थी मित्रांनो, वास्को द गामा हा कोणत्या देशाचा होता? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समधून सांगायचं आहे.
वास्को द गामा हा कोणत्या देशाचा होता? म्हणजे तो कुठून आला होता हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पहा. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार कधी झाला? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार कधी झाला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1916. 1916. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असाही प्रश्न तयार होऊ शकतो. लखनौ करार कोणामध्ये झाला? तर काँग्रेस आणि मुस्लिम लीग. काय म्हटलं मी? लखनौ करार खालीलपैकी कोणामध्ये झाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार झाला असं लक्षात ठेवायचं आहे. 1916 मध्ये झाला, हेही लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न पहा. हिंदुस्थान तलवारीच्या बळावर जिंकले गेले असे कोणी म्हटले? हिंदुस्थान तलवारीच्या बळावर जिंकले गेले असे कोणी म्हटले? पर्याय पहा. लॉर्ड बेटिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड एल्गिन दुसरा, लॉर्ड कॉर्नवॉलिस. विद्यार्थी मित्रांनो, हिंदुस्थान तलवारीच्या बळावर जिंकले गेले असे कोणी म्हटले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड एल्गिन दुसरा. लॉर्ड एल्गिन दुसरा. पुढील प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहा. देवी लस कोणी शोधून काढली? काय म्हटलं मी? देवी लस कोणी शोधून काढली? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. देवी लस कोणी शोधून काढली? पर्याय पहा. बेटिंग, एडवर्ड जेन्नर, हायनमान, रॉबर्ट पियरे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.